नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वृक्षाच्या संदर्भामध्ये माहिती अ, जाणून घेणार आहोत आणि त्या वृक्षाला लागणारी फळे आपण बघू शकता. अत्यंत सुंदर असं लाल रंगाची फळे, हिरव्या रंगाची फळे आणि पिकल्यानंतर तुम्ही बघू शकता काळ्या रंगाची फळे. अ, अशा प्रकारचे फळे आपल्याला या वृक्षापासून मिळत असते. आता विशेष करून या फळाचे काय महत्त्व आहे किंवा या झाडाचे काय महत्त्व आहे, तर रेशीम किड्याकरिता अन्न म्हणून उपयुक्त या झाडाची पानेचा वापर केला जात असते. चायना रोजची जसे पाने असतात त्या प्रकारचं सेप अँड साईज या वृक्षाची पाने असतात. आणि या वृक्षाला जी फळे लागलेली आहेत, ही जी फळे जी असतात ही फळे अत्यंत उपयुक्त, या फळामध्ये अत्यंत औषधीय गुणधर्म लपलेला आहे. आपण आपल्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण जर वाढलं असेल तर त्याला कमी करण्याकरिता मदत करत असते, कारण या फळांमध्ये लोह, प्रथिने आणि त्याचप्रमाणे या फळामध्ये व्हिटॅमिन सी लपलेलं आहे. आपण याचं टेस्ट जर चव जर घेतली तर आंबट गोड अशी चव या फळाची आहे. म्हणजे या फळामध्ये व्हिटॅमिन सी लपलेला आहे. आपल्या या फळाला खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पाचन संस्था जी राहते, पाचन संस्था ही चांगली आणि व्यवस्थित होते. डोळ्याचे आजार असेल, मेंदूचे विकार असेल, त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होत असते. अशा प्रकारचं असं औषधीय गुणधर्म असलेलं फळ आहे. मलबरी वृक्षापासून आपल्याला मिळत असतो. आपण बघितलं असाल या वृक्षाची फळे सरतेशेवटी परिपक्व झाल्यानंतर ही लालसर नंतर काळपट जांभळ्या रंगाची निदर्शनामध्ये येत आहे. अत्यंत सुंदर असे फळे आहेत. आणि या वृक्षाचे विशेष की कुठेही कोणत्याही ठिकाणी कसल्याही पद्धतीने आपण जसं कलम करून आपण त्याला लावलं तर अत्यंत कमी वेळामध्ये याची ग्रोथ आणि वाढ होत असते. काळ्या मातीमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये याची वाढ होत असते आणि सहज पद्धतीने हे वृक्ष एका कलमेपासून तयार होत असते. तर अशा प्रकारचं सुंदर असं एक वृक्ष आहे मलबरी, ज्याला मोरस अल्बा या नावाने ओळखले जात असते. आणि मराठीमध्ये जनरली आपण आपल्या भागामध्ये जर बघितलं, समजा महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी हे वृक्ष रेशीम उद्योग ज्या ज्या ठिकाणी होत असते त्या त्या ठिकाणी हे वृक्ष आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर ज्या कोणी मित्रांना हे वृक्ष लावायचे आहे तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी रेशीम उद्योग, रेशीम सेरिकल्चरचं प्लांट असेल त्या त्या ठिकाणी जावं आणि या वृक्षाची लागवड करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला हे सुंदर सुंदर फळे खायला आपल्याला मिळणार आहेत आणि आपल्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त असं हे फळ आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारचे हे वृक्ष आहे. याचं आर्थिक महत्त्व, फळे आपण विकू शकतो, त्याचप्रमाणे रेशीम उद्योगाकरता उपयुक्त आहे आणि औषधीय गुणधर्मसुद्धा या वृक्षामध्ये, या फळामध्ये लपलेलं आहे. असं अत्यंत उपयुक्त असं वृक्ष मलबरी, सहतूत त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. या फळाच्याबद्दल अजून पुन्हा सांगावंसं वाटते मला आपल्याला, की याला जर आपण ज्यूस काढलं तर ज्यूस काढल्यानंतर बघू शकता अत्यंत सुंदर असं कलर तयार झालेलं असते. तर नॅचरल कलरसुद्धा आपण तयार करू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.